आक्रांता भूरि भारेण ब्रह्माणं शरणं ययो. द्वापार युगामध्ये हजारो दैत्य गर्विष्ठ राजांचं रूप धारण करून पृथ्वीवरती अत्याचार, अनाचार, दुराचार करतात. आणि म्हणून आक्रांता भूरि भारेण ब्रह्माणं शरणं ययो. पृथ्वी माता आपलं गारानं मांडण्यासाठी प्रजापतींचे स्वामी असणारे हिरण्यगर्भ ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांना सांगतायत, ब्रह्मदेवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले. धरणीसी झाले ओझे त्यांचे, धरणीसी झाले ओझे त्यांचे. दिधलाचे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलाचे त्रास, दिधलाचे त्रास, दिधलाचे त्रास. पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवांकडे आल्या आणि ब्रह्मदेवांना सांगताय, अहो तुम्ही प्रजापतींचे स्वामी ना, त्वं वै चतुर्मुखो ब्रह्मा स्वर्गे लोके पितामहा, आमचे पितामह तुम्ही. पण या पृथ्वी मातेवरती अत्यंत अनाचार, दुराचार, अत्याचार होतोय आणि म्हणून माझा भार हलका करा हो. ब्रह्मदेवांनी गाराणं ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये कृपा निर्माण झाली, कारुण्य निर्माण झालं आणि ते पृथ्वी मातेला सांगू लागले, माते, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण माझ्याकडे या विश्वाची उत्पत्ती करण्याचं काम आहे, स्थिती करण्याचं काम. देवानाम अच्युतो यथा, या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापांचा नाश करणारा, सद्रूप चिद्रूप आनंदरूप असा असणारा तो अदोक्षज परब्रह्म परमात्मा. आणि तो परमात्मा या संकटातून तुझी मुक्तता करू शकेल बरं का. आणि म्हणून आपल्याला भगवान महाविष्णूंकडे जायला लागेल आणि ते यातून मार्ग दाखवतील बरं का. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी माता ऋषीमुनींसह, देवादिकांसह, ब्रह्मदेवांसह धेनू होऊन भूमी विधिमुनी सह क्षीर सागरा गेली. हा हा धेनू होऊन भूमी विधिमुनी सह क्षीर सागरा गेली. लोचने आणून पाणी, लोचने आणून पाणी, दीनवचे विष्णूची स्तुती केली. रामा राम राम हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तमा, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तमा, राम राम. आणि ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी माता ऋषी मुनींसह भगवान शंकर सुद्धा सोबत आहेत बरं का. आणि सर्वजण क्षीरसागराच्या किनारी भगवान महाविष्णूला आळवतायत. तत्र गत्वा जगन्नाथं
देवदेवं वृषा कपिं पुरुषं पुरुषसूक्तेन उपतस्ते समाहिता. पुरुष सूक्ताने भगवंताला आळवत आहेत. वेदमंत्रांनी नाममंत्रांनी भगवंताला आळवत आहेत. नामदेवराय या प्रकरणाचं वर्णन करताना असं सांगतायत, वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिताति स्तवना पुरुषसूक्ते. आणि क्षीरसागराच्या किनारी येऊन सगळे ऋषीमुनी, देवगण, भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव त्या भगवंताला म्हणतायत, भगवंता अहो या पृथ्वीवरती किती अनाचार, दुराचार, अत्याचार वाढलाय बघा ना हो. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देता न म्हणसी पात्र अपात्र, जे कैवल्या आयसे पवित्र वैरी आदी दिदले. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, तू तो उदाराचा राणा. भगवंता आम्हाला पक्की खात्री आहे की आमच्या संकटाची निवृत्ती करणारा, आमच्यावर येणाऱ्या क्लेशाचा, दुःखाचा हरण करणारा आणि आम्हाला सुख आनंद प्रदान करणारा, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र या जगामध्ये कोण दाता असेल तर भगवंता तुम्ही आहात हो. अहो भगवंता तुमच्या दातृत्वाचं काय वर्णन करावं. अहो सद्भक्तांना भगवंत देतो यात नवल नाही हो. पण भागवतामध्येच पुढे प्रसंग दशमस्कंदामध्ये येणारे, जी पूतना अहो बकीयम स्तनकालकूटम, स्तनामध्ये विष धारण केलेलं आहे. कालकूट विष घेऊन ती पूतना भगवंताला मारण्यासाठी आलेली आहे. पण भगवंताने त्या पूतनेला कुठली सद्गती दिली हो. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पूतने, जे विषाची निस्तनपाने मारू आले. भागवतकार वर्णन करतायत, जी यशोदा मातेला गती दिली, जी देवकी मातेला गती दिली, तीच सद्गती भगवंताने पूतनेला दिलेली आहे बरं का. भगवंत म्हणतायत, अहो मला मारण्यासाठी का असेना पण हिनं मला स्तनपान केलंय, ही माझी माता आहे बरं. आणि म्हणून सगळ्या ऋषीमुनींना, देवादिकांना, ब्रह्मदेवांना, भगवान शंकरांना, पृथ्वी मातेला माहिती आहे की भगवंताचं दातृत्व अमोघ आहे, अपार आहे. आणि म्हणून सगळेजण भगवंताला आळवत आहेत, भगवंता श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. वा वा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, नारायणा नारायणा. आणि सगळ्या देवदेवतांची, ऋषीमुनींची, पृथ्वी मातेची हाक ऐकली. सूरदीनोक्ती श्रवणे
हरीच्या हृदयात ये कृपा राजा, प्रभू साहतील कशाश्रित जनकुदशा नये सोशिती राजा. भगवंतांनी ही आग ऐकली, पृथ्वी मातेची वेदना जाणली आणि भगवंताच्या अंतःकरणामध्ये कारुण्य निर्माण झालं, कृपा निर्माण झाली. आणि भगवंताने आकाशवाणीच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना एक निरोप दिला. बरं, भागवतकार असं वर्णन करतायत की ही आकाशवाणी केवळ ब्रह्मदेवांना ऐकू गेली बरं का. म्हणजे आपल्या आकाशवाणीमध्ये आणि भगवंताच्या आकाशवाणीत हा फरक आहे. भगवंताची आकाशवाणी ज्याला ऐकू जायची बरोबर त्याला ऐकू जाते, आणि आपलं नेमकं उलट आहे, ज्याला ऐकू जाऊ नये सगळ्यात आधी त्याला ऐकू जाते बरं का. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मदेवांनी आकाशवाणी ऐकली आणि तो भगवंताचा निरोप घेऊन ब्रह्मदेव सगळ्या देवादिकांना, भगवान शंकरांना, ऋषीमुनींना, पृथ्वी मातेला सांगतायत की अगदी काही काळामध्ये वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुषः पराः जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरश्रियाः. अहो, थोड्याच दिवसामध्ये भगवान वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुषः पराः, अहो प्रकृतीच्या पलीकडे असणारे, जन्मविरहित असणारे भगवान पण भक्तासाठी विनाशाय च दुष्कृताम आणि परित्राणाय साधूनाम, हे भगवंताचं ब्रीद राखण्यासाठी भगवान थोड्याच दिवसामध्ये अवतार घेणार आहे. वसुदेव महाराज आणि देवकी माता यांच्या उदरी भगवंताचा अवतार होणार आहे बरं का. पण भगवंतांनी एक निरोप धाडलाय बरं का सगळ्या देवादिकांना. जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरश्रियाः. भगवंत म्हणतायत मी एकटा अवतार घेणार नाही, त्या अवतारामध्ये सहाय्य करण्यासाठी म्हणून सगळ्या देवादिकांनी अवतार घ्यायचा आहे बरं का. नाही तर आपल्या देवादिकांनी सुखंचमे शयनंचमे करायचं नाही. यादव समग्र भारे तुम्ही, सगळ्या देवादिकांनी यादवांच्या रूपानं अवतार घ्यायचा आहे असं ठरलंय. भगवंताची अत्यंत प्रिय असणाऱ्या लक्ष्मी माता, त्या लक्ष्मी मातेला सुद्धा भगवंतांनी सांगितलंय, विदर्भ देश का भूपती भीष्मक जैसा पुरंदर सुरमो. विदर्भ देशामध्ये भीष्मक राजा आणि शुद्धमती माता यांच्या पोटी लक्ष्मी माता रुक्मिणी आई साहेबांच्या रूपानं अवतार घेतील बरं का. भगवंताची ऐश्वर्यशालिनी असणारी योगमाया सुद्धा अंश रूपानं भगवंताला अवतारामध्ये सहाय्य करण्यासाठी अवतार घेणार आहेत बरं का. बरं, पुढे असं वर्णन करत आहेत की भगवान शेषांना ज्या वेळेला भगवान परमात्मा सांगतायत अवतार घेण्यासाठी, भगवान शेषांनी नकार दिला म्हणे पहिल्यांदा. भगवान शेष म्हणायला लागले की देवा, त्रेतायुगामध्ये मी लक्ष्मणाच्या रूपानं अवतार घेतला, तुम्ही माझे थोरले बंधू प्रभू रामचंद्र होता बरं का. आणि त्रेतायुगामध्ये तुमची सेवा करून करून मी थकलोय बरं का अक्षरशः. अहो, कैकेयी मातेनं तुम्हाला वनवास सांगितला, पण तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवास मला भोगायला लागला हो. बरं, त्या इंद्रजिताला मारण्याचं कार्यसुद्धा माझ्याकडे दिलं, त्यामुळे 14 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करायला लागलं, 14 वर्ष झोपेचा त्याग करायला लागला. भगवंता, त्रेतायुगामध्ये मी प्रचंड कष्ट सोसले, म्हणून मी द्वापार युगामध्ये अवतार घेणार नाही. भगवंत विचार करायला लागले की भगवान शेष जर अवतारात नसतील तर एकतर अवतारामध्ये सहाय्य मिळणार नाही त्यांचं, आणि दुसरी गोष्ट भगवान शेष नसेल तर त्या अवतारात आनंदसुद्धा नाही हो. वाल्मिकी रामायणामध्ये विचार केलाय बरं का. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणो लक्ष्मी संपन्नो बहि प्राण इवा परः नचते न विना निद्रां लभते पुरुषोत्तमः. रामप्रभूंचा लक्ष्मण जीव की प्राण बरं का.
आणि म्हणून भगवंत विचार करतायत, भगवान शेष जर अवताराला तयार झाले नाही तर अवतारात आनंदसुद्धा नाही आहे आणि अवतार कार्यामध्ये सहाय्यसुद्धा त्यांचं लागणार आहे. पण भगवंत अत्यंत हुशार बरं का. आपण एका डोक्याचे इतके हुशार, मग मला सांगा सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपाद, ते भगवंत किती हुशार असतील बरं का. चतुरातो शिरोमणी असं म्हटलंय. भगवंतांनी युक्ती केली बरं का. म्हणजे एखादा मनुष्य एखादे कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत नसेल, तयार होत नसेल, तर गावातली जुनी शहाणी मंडळी काय करायची, त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्या व्यक्तीला द्यायचे आणि एकदा का अध्यक्षपद दिलं की बाकी 10 माणसाच्या बरोबरीने तो काम करायचा. बरं, तसं भगवंतांनी सांगितलं की अहो शेषराव, मागच्या त्रेतायुगामध्ये असं झालं, तुम्ही धाकटे बंधू पडले म्हणून तुम्हाला सगळी कष्ट करायला लागली बरं का. मग आता ह्या अवतारामध्ये काय व्हा, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, 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 कनिष्ठ पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ. बाबा सोशियले कष्ट मज सवे, सोशियले कष्ट निरे ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प मग रे ग रे सा. सोशियले कष्ट मज सवे, सोशियले कष्ट मज जावे. आता तू वडील होये गा सर्वज्ञा, आता तू वडील होये गा सर्वज्ञा, आता तू वडील होये गा सर्वज्ञा, होये गा सर्वज्ञा, होये गा सर्वज्ञा. भगवंतांनी सांगितलं, अहो शेषराव, मागच्या अवतारामध्ये पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोशियले कष्ट मज सवे. आता द्वापार युगामध्ये काय व्हा, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. अहो तुम्ही थोरल्या बंधूच्या रूपाने अवतार घ्या आणि मी तुमची आयुष्यभर आज्ञा पाळेल असं वचन दिलंय बरं का. भगवान शेष सुद्धा विचार करतायत, अहो जो भगवान म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले असा असणारा भगवंत माझी आज्ञा ऐकणार असं म्हटल्याबरोबर भगवान शेष अवताराला तयार झाले आणि हा सगळा भगवंताचा निरोप ब्रह्मदेव सगळ्या ऋषीमुनींना, देवदेवतांना, पृथ्वी मातेला सांगतायत आणि सगळ्यांना अत्यंत आनंद झालाय. आणि आता थोड्याच दिवसामध्ये धर्म जाता आघवे, युगा युगी म्या रक्षावे, ऐसा ओगो हा स्वभावे आद्यो ऐसा असा असणारा भगवंत अवतार घेणारे याचा सर्वांना अत्यंत आनंद झालेला आहे. आणि इकडे मृत्यू लोकावरती यदुवंशी शूरसेन, त्यासी जाहले पुत्र निधान, आनक दुंदुभिनाम पूर्ण, वसुदेव तोची जाणपा. यदुवंशामध्ये शूरसेन महाराजांचे पुत्र म्हणजेच वसुदेव महाराज, आणि त्या वसुदेव महाराजांचा आणि देवकी मातेचा विवाह ठरला. देवकी माता ह्या काय कंसाची सख्खी बहीण नव्हे, पण कंसाचं आपल्या बहिणीवरती प्रचंड प्रेम. आणि म्हणून भागवतामध्ये असं वर्णन केलंय, सुवर्णालंकारांनी सजविलेले 400 रथ दिलेले आहेत, 18,000 घोडे, 1,500 हत्ती, सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित असणाऱ्या 200 दासी सोबत दिलेल्या. अत्यंत थाटामाटामध्ये, अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये वसुदेव महाराजांचा आणि देवकी मातेचा विवाह चालू.
सगळं काही आनंदामध्ये मृदंग, शंख, दुंदुबी, नवबती यांचे मंगल घोष होत आहेत, मंगलवाद्य वाजत आहेत. पण या मंगलमय प्रसंगामध्ये वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न आले ऐका. या विवाह प्रसंगामध्ये एक विघ्न आलं. अस्यास्त्वामष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. मिरवणूक निघालेली आहे. कंसानं त्या रथाचा लगाम आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. अरे मूर्खा, पुत्र हिचा जो अष्टम पुत्र हिचा जो अष्टमा, काळ तुझा तो विनिश्चये जाण. अरे कंसा सावध होये, अरे मूर्खा सावध होये. कंसा हरणार की तुझे प्राण. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 सीतापते रामा राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे. आकाशवाणी झाली, अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुधा. अरे जिची थाटामाठामध्ये तू मिरवणूक काढतोयस, तिचा 8वा मुलगा तुझा मृत्यू बनून येणार आहे. असं म्हटल्याबरोबर घेऊन या खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. तलवार काढली कंसानं. ज्या आपल्या बहिणीचं थाटामाठामध्ये विवाह केला, जिच्या रथाचं सारथ्य कंस करत होता, पण मृत्यू न म्हणे हा धीर, मृत्यू न म्हणे हा वीर, मृत्यू आहे हिच्या अपत्याकडून असं समजल्याबरोबर देवकी माताचे केस धरलेले, रथामधून खाली ओढलेले, म्यानातून तलवार काढलेली आहे. अहो हिचा मुलगा मला मारणार आहे का, तर माझ्या मृत्यूचं कारण असणार ही माझी बहीण, हिलाच मी जिवंत ठेवणार नाही, हिचाच नाश करेल. काय दुर्दैव आहे बघा. आणि तलवार घेऊन आपल्या बहिणीला मारायला गेला. एवढ्यात देवकी मातेचे पती असणारे वसुदेव महाराज समोर आले आणि वसुदेव महाराज म्हणतायत, अहो कंसाजी राव, कंस महाराज काय करताय हो तुम्ही. अहो तुम्ही भोज वंशाचे भूषण आहात. अहो रथी महारथी योद्ध्यांनी तुमच्या पुढे लोटांगण घालावं असा तुमचा पराक्रम असताना तुम्ही एका स्त्रीला मारताय. बरं आधी स्त्रीवध निंद्य, त्यातल्या त्यात ही तुमची बहीण. अशा मंगलमय प्रसंगाला जर तुम्ही तुमच्या बहिणीला माराल तर अहो केवळ तुम्हाला नव्हे तर समस्त भोज वंशाला कलंक लागेल. अहो म्हणून कंस महाराज असं करू नका हो, कंस महाराज असं करू नका, असं विनवणी करतायत. अहो मृत्यूच्या भयानं तुम्हाला कलंक लागेल, तुमच्या कुळाला कलंक लागेल, असं कृत्य करू नका हो. अहो मला सांगा कंस महाराज, या जगामध्ये मृत्यू कोणाला चुकलाय. मृत्यूर्जन्मवतां वीर देहेन सह जायते अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवाः. अहो मृत्यूर्जन्मवतां वीर देहेन सह जायते. ज्या वेळेला आपला देह हा मृत्यू लोकात येतो त्याच वेळेला देहासोबत एक शाश्वत गोष्ट येते, ती म्हणजे आपला मृत्यू आहे. अद्य वाब्दशतान्ते वा, अहो आज नाही तर नाही 100 वर्षानं का होईना या देहाला जाणं आहे. हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सगळं. खूप समजावून सांगतायत.
आणि मला सांगा, मृत्यू हे अंतिम सत्य आहे की नाही हो? महाभारतामध्ये सुद्धा यक्ष प्रश्नामध्ये अहन्यहनी भूतानि गच्छन्ति हयमालयम शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतप्रम. आलेल्या प्रत्येक माणसाला जाणं हे सत्य आहे. माऊली सुद्धा उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का. तुकाराम महाराज सुद्धा सांगतायत, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. कबीरदासजी महाराज सांगतायत, दस द्वारे का पिंजरा थामे पंची कौन रहे को अचरज भय्यो गये अचंबा को. भगवत गीतेमध्ये सुद्धा जातस्य ध्रुव मृत्यू. अहो किती प्रमाण द्यावी. जी जी यत कृतकम तत अनित्यम. जी गोष्ट निर्माण झाली त्याला नाश आहे बरं का. माण देशाच्या मातीतून उगम पावणारे अस्सल मराठी बाण्याचे कवी ज्यांनी गीत रामायणाचा कौस्तुभमणी महाराष्ट्र शारदेच्या कंठामध्ये बांधला, ते गदिमा वर्णन करतायत. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. समजावून सांगतायत, अहो कंस महाराज, मृत्युर्जमता वीर देहेन सहजायते. अद्यवाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवा. पण कंस काही ऐकायला तयार नाही बरं का. परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी. सगळ्यात अवघड कार्य काय असेल तर मूर्खाला समजावून सांगणं बरं का. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. सस्याचे नीलाभे विपिन फिरता शृंगही जरी. तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीही वितळे. परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी. अहो मूर्खाला समजावून सांगणं अत्यंत अवघड आहे. समजावून सांगतात पण उपयोग नाही. अशा वेळेला वसुदेव महाराजांना लक्षात आलं, आता जर माझ्या पत्नीचा जीव वाचायचा असेल तर काहीतरी युक्ती करायला हवी. आणि वसुदेव महाराज म्हणतायत, अहो कंस महाराज, तुम्हाला आमच्या 8व्या अपत्यापासून मृत्यू आहे ना. मी तुम्हाला वचन देतो, आम्हाला जी जी काही अपत्य होतील ती सगळी अपत्य मी तुमच्या स्वाधीन करेल. आणि वसुदेव महाराज एवढे सत्यनिष्ठ होते. काही काही माणसं अशी असतात बघा, विरोधी पक्षामध्ये असले तरी म्हणतात की हा माणूस भ्रष्टाचार करूच शकत नाही, एवढी त्यांच्याविषयी खात्री असते. तसं वसुदेव महाराज हे सत्यप्रतिज्ञ सत्यनिष्ठ एवढे होते, सत्यवान सत्यकीर्ती होते. म्हणून वसुदेव महाराज बोलतायत ते कदापिही खोटं नसेल याची खात्री, याचा विश्वास कंसाला सुद्धा होता. आणि वसुदेव महाराजांनी असं सांगितल्याबरोबर कंसानं वसुदेव महाराजांची आणि देवकी मातेची मुक्तता केलेली आहे. आणि योग्य वेळी सर्व देवता स्वरूप असणाऱ्या देवरूपिणी देवकी मातेंनी पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव ठेवलं कीर्तिमान. अत्यंत आनंद झाला बरं का देवकी मातेला. अद्भुत अलौकिक सौंदर्य असणारा तो पुत्र. पण वसुदेव महाराजांनी आठवण करून दिली, देवकी आपल्याला हा पुत्र तुझ्या भावाला कंसाला द्यायचा आहे. मला सांगा, आपल्या पोटचा गोळा मृत्यूच्या धाडेमध्ये ढकलणं
किती असह्य वेदना असतील हो. देवकी माता ऐकायला तयार नाहीयेत. अहो स्वामी, अहो आत्ताच जन्म झाला ना हो याचा. बरं 8व्या मुलापासून असं आकाशवाणी झाली की 8व्या मुलापासून मृत्यू आहे कंसाला. माझ्या पहिल्या बाळाला का देताय हो? कंस या बाळाला मारेल हो, याला नेऊ नका. घट्ट आलिंगन दिले, आपल्या बाळाला विनवणी करतीये. अहो स्वामी नेऊ नका. पण वसुदेव महाराजांनी तो पहिला मुलगा कीर्तिमान देवकी मातेच्या मांडीवरून त्या बाळाला घेतलं आणि कंस महाराजाकडे घेऊन गेले. कंस विचार करतोय की वसुदेव महाराजांची सत्यनिष्ठता काय. ज्या अर्थी पहिला मुलगा झाल्याबरोबर यांनी मला आणून दिला, त्या अर्थी निश्चित 8वा मुलगा सुद्धा देतील. आणि म्हणून वसुदेव महाराजांना कंस सांगतोय, महाराज अहो मला 8व्या मुलापासून भय, तुम्ही याला परत घेऊन जा. आसवांची नदी वसुदेव महाराजांच्या डोळ्यामधून वाहतीये. भावभावनांचं उदात्तीकरण होतंय. आपल्या मुलाला जीवदान भेटलं. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असणारे जयति जगती मायांयस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असणारे देवर्षी नारद भगवंताचं भजन करत करत कंसाच्या राजसभेमध्ये आलेले. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय. रमारमण हरि गोविंद, रमारमण रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. अहो अखंड देवर्षी नारदांचं नामस्मरण चाललंय, नामसंकीर्तन चाललेलं आहे. आणि देवर्षी नारद आल्याबरोबर कंसांनी त्यांचं आदरातिथ्य केलंय. काही माणसं अशी असतात जे विरोधी पक्षात जाओ किंवा सत्ताधारी पक्षामध्ये जाओ, त्यांना पद कायम मिळतंच बरं का. गावाकडे सुद्धा सकाळचा चहा एकाकडे करतील, नाश्ता एकाकडे करतील, रात्रीचं जेवण एकाकडे करतील आणि मतदान दुसऱ्यालाच करतील, पण सगळ्यांचा मान मिळवतील. तसं देवर्षी नारदांचं होतं. देवाकडे जरी गेलं तरी स्वागत आहे आणि दैत्याकडे गेलं तरी स्वागत आहे. देवर्षी नारदांना विनोदानं कडीचे नारद वगैरे लोक म्हणतात, पण खरं सांगू, जीवनाच्या इति कर्तव्यतेची ज्यांच्या अंतःकरणामध्ये कळकळे ते देवर्षी नारद आहे. जयति जगती मायांयस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य. देवर्षी नारदांची भेट झाली आणि त्याचं परम आत्यांतिक महत् कल्याण झालं नाही असं एकही उदाहरण सापडणार नाही. याची जाणीव दैत्यांना सुद्धा होती आणि देवाला तर होतीच बरं का. आणि म्हणून देवर्षी नारदांचं कंसानं स्वागत केलंय. आसन देऊनी मग बैसाया, पूजी भावे तया, म्हणे नृप मजवर केली दया, म्हणे नृप मजवर केली दया, म्हणे नृप मजवर केली दया. दया म्हणे नृप मजवर केली दया. अहो महाराज,
यथा मृतस्य संप्राप्तीर यथा वर्ष मनुदके. तुमच्यासारखे साधू संत माझ्याकडे येणं हे मदभाग्याचं लक्षण आहे. जसा वाळवंटामध्ये पाऊस पडावा, निपुत्रिकाला संतान प्राप्ती व्हावी, द्रव्य हरवलेल्या व्यक्तीला द्रव्याची प्राप्ती व्हावी, यामध्ये जेवढा आनंद आहे ना, नारदा तुमच्यासारख्या साधू संतांच्या आगमनानं तेवढा आनंद मला झालेला आहे. बरं का नारदा, कशासाठी आलात? अहो कंस महाराज, तुमच्या हितासाठी एक बातमी घेऊन आलोय बरं का. अहो कुठली बातमी? तुम्हाला मारण्यासाठी भगवंत अवतार धारण करणार आहेत ही तर बातमी तुम्हाला माहिती असेल. पण कंस महाराज, केवळ भगवान परमात्मा अवतार घेणार नाही, तर भगवंताने सगळ्या देवादिकांना यादव समग्र भारे, तुम्ही यादवांच्या रूपानं अवतार घ्यायला सांगितले बरं का. आणि सगळे देवादिक अवतार घ्यायला सुरुवात झालेली आहे असं देवर्षी नारदांनी सांगितलं. काही ठिकाणी असंही वर्णन केलंय. देवर्षी नारद कंसाला म्हणाले की अंकानाम वामतो गती. अंकाची गणती करत असताना विरुद्ध दिशाने केली जाते, त्यामुळे पहिल्यापासून आठवा की शेवटून आठवा हे माहिती आहे का तुम्हाला? आणि देवर्षी नारद असं सांगून निघून गेल्यानंतर कंस विचार करतोय की भगवंत तर अवतार घेणार आहे आणि भगवंताला अवतार कार्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सगळे देव यादवांच्या रूपानं अवतार घेणार आहेत. त्यामुळे जे जे यादव निर्माण होतील त्या सगळ्या यादवांचा निपात केला पाहिजे असा निश्चय कंसानं केला. आणि म्हणून ज्या देवकी मातेच्या पुत्राला जिवंत सोडलं होतं त्या मुलाला कंस परत घेऊन आलेला आहे. त्या मुलाचे पाय धरले आणि गरगर 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 फिरवावं आणि धाड दिशी त्या दगडावरती त्या बाळाला आपटावं, रक्ताच्या चिळकांड्या उडाव्या. हो, 1 2 नव्हे 6 मुलांना मारलं. आणि प्रत्येक मुलाला मारल्यानंतर देवकी माता धाय मोकलून रडतायत, आक्रोश करतायत बरं का. प्रश्न असा पडतो, ज्या 6 मुलांना कंसानं मारलं ती 6 मुलं कोण होती? कंसानं का मारलं बरं? देवकी माता वसुदेव महाराज एवढे पुण्यात्मे सदाचरण करणारे, मग असं असताना देखील वसुदेव महाराज आणि देवकी माता यांच्या पदरी हे दुःख का आलं? काय कारण आहे बरं? कंस हा पूर्वजन्मामध्ये कालनेमी नावाचा असुर होता आणि त्या कंसाला भगवान महाविष्णूंनी मारल्यामुळे भगवान महाविष्णूंशी आणि देवाशी त्याचं वैर होतं. आणि सगळे देव यादवांच्या रूपानं अवतार घेणार म्हणून प्रत्येक यादवाला मारलं पाहिजे असा निश्चय त्यानं केला, म्हणून 6 मुलांना मारलं. बरं, ज्या 6 मुलांना मारलं ती मुलं कोण होती? श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या 85व्या अध्यायामध्ये याचं उत्तर दिलंय बरं का. ती मुलं म्हणजे स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीची ऋषी आणि ऊर्जा यांच्यापासून उत्पन्न झालेली 6 पुत्र होती बरं का. त्या 6 मुलांना ब्रह्मदेवांची चेष्टा केली, ब्रह्मदेवांचा उपहास केला, म्हणून ब्रह्मदेवांनी असुर योनीत जाल असा श्राप दिलेला. पुढे ते 6 जण हिरण्यकशिपूच्या वंशामध्ये षडगर्भाच्या रूपानं त्यांचा जन्म झालेला आहे. आणि हा जन्म म्हणजे त्या श्रापापासून मुक्तता होती बरं का. कथा सविस्तर आहे, पुढे भागवतामध्ये वर्णन केली. बरं, वसुदेव महाराज देवकी माता यांना हे असह्य दुःख का प्राप्त झालं हो? याचं कारण असं आहे, हा वसुदेव महाराज आणि देवकी माता यांचा हा 3रा जन्म होता. पहिला जन्म म्हणजे सुतपा प्रजापती आणि पृष्णी. 2रा जन्म म्हणजे अदिती आणि कश्यप बरं.
त्या मरुद्गण प्रकरणामध्ये भागवतामध्ये असं वर्णन केलंय, अदिती आणि कश्यप या अवतारामध्ये या जन्मामध्ये असताना दिती मातेच्या गर्भाला 7 वेळेला आणि परत 7 वेळेला मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून दिती मातेचा 7 वेळेला श्राप होता की 7 वेळेला तुला पुत्रविरह होईल. बरं, म्हणून 6 जणांना मारलं आणि 7व्या वेळेला तो गर्भ जिरला. मग असं असताना देखील वसुदेव महाराज देवकी माता यांच्या पोटी भगवान अवतार घेणार याचं तरी कारण काय हो? कारण वसुदेव देवकी यांचा पहिला जन्म म्हणजे सुतपा प्रजापती आणि पृश्नी या जन्मामध्ये घनघोर तपश्चर्या केली. बरं का? आणि भगवंताची तपश्चर्या झाल्यानंतर भगवंत प्रगट झाले. चतुर्भुज रूप भगवंताचं प्रगट झालं आणि भगवंत सुतपा प्रजापती आणि पृश्नी यांना विचारतायत, अहो तुम्हाला काय हवं सांगा बरं. तुमच्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालोय, तुम्ही मागेल ती मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला सुतपा आणि पृश्नी यांनी भगवंताला सांगितलं की आमच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा जन्माला यावा. आणि भगवंत तथास्तु म्हणाले. पण भगवंत पुन्हा विचार करतायत, माझ्यासारखा एकमेव अद्वितीय मी आहे, माझ्यासारखा या जगात कोणीच नाही आहे, पण मी वचन तर दिलंय. मग अशा वेळेला मागितलंय त्याच्या 3 पट जर दान दिलं तर वचन न दिल्याचा दोष लागत नाही. म्हणून भगवंत म्हणतायत, माझ्यासारखा मुलगा तर यांना मी देऊ शकत नाही, पण मीच 3 वेळेला यांच्या पोटी जन्माला जातो. म्हणून सुतपा प्रजापती आणि पृश्नी यांच्या पोटी भगवंतांनी पृश्नी गर्भ नावानं जन्म घेतलेला आहे. दुसऱ्या जन्मामध्ये अदिती आणि कश्यप यांच्या पोटी उपेंद्र रूपानं भगवंतानं जन्म घेतलेला आहे. त्यांचं शरीर ठेंगू असल्यामुळे त्यांना वामन म्हटलं जायचं. बरं का? आणि हा 3रा जन्म वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी साक्षात परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो न अन्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यांचकारः. परिपूर्णतम असा भगवंताचा अवतार होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जोड बांधण्यासाठी म्हणून अनेक श्राप अनेक वरदान याची पूर्तता करण्यासाठी म्हणून द्वापार युगातला हा भगवंताचा अवतार एक कार्यार्थम अगत्य कोटी कार्यांचकारः. एका कार्यासाठी येऊन कोटी कार्य करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते एकमेव असणारा परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो न अन्य एवही. 6 मुलांना मारलं आणि 7व्या वेळेला भगवान शेष देवकी मातेच्या उदरामध्ये गर्भ वाढतोय. आणि अशा वेळेला भगवंताने योगमायेला ऐश्वर्यशालिनी असणाऱ्या योगमायेला आज्ञा केली की देवकी मातेच्या उदरामध्ये जो गर्भ वाढतोय त्या गर्भाचं आकर्षण करून वसुदेव महाराजांची दुसरी पत्नी रोहिणी माता, ज्या रोहिणी माता गोकुळामध्ये आहेत त्यांच्या उदरामध्ये स्थापन करायचं आहे. आकर्षण करून स्थापन केला म्हणून भगवान शेषाच्या अवतारातलं नाव हे संकर्षण असं झालंय. बरं का? आणि भगवंतांनी सांगितलेलं योगमायेनं कार्य केल्यामुळे भगवंताने योगमायेला वरदान असं दिलंय, हे देवी कल्याणी तू माझं कार्य केलंस, नवे नवे अंश रूपानं तू यशोदा मातेच्या पोटी मायेच्या रूपानं अवतार घेणार आहेस, म्हणून मी तुला वरदान देतो की मृत्यू लोकावर सर्व कामना पूर्ण करणारी, सर्व वर प्रदान देण्यास समर्थ असणारी म्हणून देवी भगवती म्हणून तुझी सगळेजण उपासना करतील. वैष्णवी, माधवी, चंडिका, ईशानी, अंबिका, दुर्गा, भगवती अनेक तुझे नाम होतील आणि सर्व भक्तांच्या काम करणाऱ्या, सर्व भक्तांच्या कामनाची पूर्तता करणारी म्हणून तुझी पूर्ण मृत्यू लोकावरती पूजा होईल. बरं का? असं वरदान दिलंय. आणि 7व्या वेळेला जो गर्भ
योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरामध्ये स्थापन केला. सातवा जो गर्भ योग मायानेत, सातवा जो गर्भ योग मायानेत, आश्चर्य करीत मना माझी, आश्चर्य करीत मना माझी. आणि योगमायेनं सातवा गर्भ रोहिणी मातेच्या उदरात स्थापन केल्यानंतर भागवतकार असं वर्णन करतायत की भगवंत वसुदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेले आहेत. सूर्य नारायणांसारखे तेजस्वी दिसत आहेत वसुदेव महाराज. भागवतकारांनी पहिलं भगवंताचं प्रागट्य हे वसुदेव महाराजांच्या अंतःकरणात सांगितलंय बरं का. अत्यंत तेजस्वी तेजपुंज दिसत आहेत. आणि त्यानंतर वसुदेव महाराजांनी त्या भगवंताला मनाने देवकी मातेला प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याप्रमाणे देवकी मातेनं भगवंताला धारण केलेलं आहे. याला वैधी दीक्षेनं जन्म म्हणतात बरं का. आणि भगवंताचा जन्म हा वैधी दीक्षेने, तिथे भौतिक शरीराचा भाग नाही आहे. आणि भगवंताला देवरूपिणी असणाऱ्या त्या देवकी मातेनं धारण केल्यानंतर सगळे देवता त्या तुरुंगामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि सगळ्या देवदेवतांनी त्या भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितञ्च सत्ये सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली. भगवंता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. तुमचा अवतार होणार, अधर्माचा नाश होणार, धर्माची स्थापना होणार, याचा सगळ्या देवादिकांना, ऋषीमुनींना, सगळ्यांना अत्यंत आनंद होतोय बरं का. आणि काही काळानंतर रोहिणी नक्षत्र आहे, बुधवार, वर्षा ऋतू आहे, श्रावण महिना, अष्टमी तिथी आहे, कृष्ण तथा वद्य पक्ष आहे. अत्यंत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट होतोय, कोकिळेचं गायन ऐकू येत आहे, मयूर आदी पक्ष नृत्य करत आहेत. आणि अशा अत्यंत मंगलमय प्रसंगामध्ये मयूरादी पक्षी नृत्य करिताति, मयूरादी पक्षी नृत्य करिताति, मयूरादी पक्षी. वा वा. नृत्य करिताति मयूरादी पक्षी. नृत्य करिताति नद्या वाहताति, दोन्ही ठळ्या नद्या वाहताति, दोन्ही ठळ्या भूमीवरी सडे केशर कस्तुरी भूमीवरी. मगरे ग म प ध ब ग प मगरे गरे सा भूमीवरी सडे धब धग ब मगरे ग म ब मगरे ग भूमीवरी सडे. धब धग
बाबा मगरे गम मगरे गरे सा भूमीवरी सडे केशर कसूरी भूमीवरी सडे भूमीवरी सडे भूमीवरी सडे. हे काय वर्णन करावं हो. मयूरादी पक्षी नृत्य करताती नद्या वाहताती दोन्ही ठड्या भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या. मध्यरात्रीची वेळ आहे. अत्यंत मंगलमय प्रसन्न असं वातावरण चाललेलं आहे आणि बरोबर मध्यरात्री निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयाः आविरासीद् यथा प्राच्यां दिशिन्दूरिव पुष्कलः. गोपालकृष्ण भगवान की जय. भगवंताचं प्रागट्य झालं. कसं भगवंताचं प्रागट्य झालंय? तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शंख गदायुधायुधं श्रीवत्स लक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदशोभगम्. अहो काय वर्णन करावं. तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं, ते अद्भुत असं बालक ज्याचे कमलपत्रांप्रमाणे नेत्र आहेत. चतुर्भुजं शंख गदायुधायुधं, शंख चक्र गदा आयुध ज्यानं आपल्या 4 भुजांमध्ये धारण केली. श्रीवत्स लक्ष्मं गलशोभिकौस्तुभं, आपल्या वक्षस्थळावरती श्रीवत्स चिन्ह आहे. कंठी कौस्तुभमणी विराजित. काय वर्णन केलं हो भागवतकारांनी. पीतांबरं सांद्रपयोदशोभगम्, पावसाळ्यातील श्यामल वर्ण असणाऱ्या मेघांप्रमाणे भगवंताच्या देहावरती तो पितांबर अत्यंत शोभायमान आहे बरं का. तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं, चतुर्भुज भगवंताचं पाहिलं. वसुदेव महाराज आणि देवकी मातेनं नमस्कार केलाय. अहो भगवंता, विदितोऽसि भवान् साक्षात् पुरुष प्रकृते पराः, केवलानुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिद्रो. भगवंता, आम्ही तुम्हाला ओळखलंय. विदितोऽसि भगवान साक्षात पुरुष प्रकृते प्राह, आपण प्रकृतीच्या पलीकडील असे असणारे पुरुष आहात. केवलानुभवानंद, केवल स्वरूप असणारे, अनुभवगम्य असणारे, आनंद स्वरूप असणारे, स्वरूप सर्व बुद्धिद्रूक, असं हे तुमचं रूप आम्ही ओळखलंय बरं का. भगवंता, तुम्ही परब्रह्म आहात, पण आम्हाला हे रूप नकोय तुमचं. अहो आम्ही माता पिता आहे, आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये मातृभाव पितृभाव वात्सल्य प्रेम निर्माण होण्यासाठी तुम्ही लहान मुलाचं रूप धारण करा हो. असं म्हटल्याबरोबर भगवंताने अत्यंत लहान बालकाचं रूप धारण केलेलं आहे आणि भगवंताचं दिव्य अद्भुत अलौकिक सौंदर्य पाहिलं. मला सांगा, अहो साऱ्या विश्वाचं सौंदर्य ओवाळून टाकावं तरी देखील कमी पडावं. अगणित लावण्य तेजपुंजाळले उद्भव सुंदर सुंदर हा. तो अत्यंत सुंदर असणारा भगवंत ते लहान बालक पाहिलं आणि वसुदेव महाराजांना त्या बाळाला आलिंगन देण्याचा मोह आवरता आलेला नाही. घट्ट आलिंगन दिलं. देवकी माता म्हणतायत, अहो स्वामी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. अहो या भगवंताला लपवा हो, ह्या बाळाला लपवा. जर माझ्या भावाला, त्या दुष्ट कंसाला जर कळालं तर कंस माझ्या बाळाला मारेल हो. त्यावेळेला भगवंत बोलू लागले, अगं आई, तू चिंता करू नकोस. आणि वसुदेव महाराजांना भगवंताने सूचना केली. काय सूचना होती हो?
नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. बाबा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. बाबा नंदाच्या घराला, मजने ये गोकुळाला, मजने ये गोकुळाला, मजने ये गोकुळाला. माया उपजली ते माया उपजली ते माया उपजली ते माया उपजली ते माया उपजलं ते. भगवंताने वसुदेव महाराजांना सूचना केली, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. वसुदेव महाराज विचारतायत, बाळा तू सांगतोयस मला गोकुळात घेऊन चला, पण आमच्या हातामध्ये बेड्या आहेत. आम्ही तुरुंगाला बेड्या आहेत, सगळे बाहेर सैनिक आहेत. त्यावेळेला भगवंतांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही मला मस्तकावरती धारण करा आणि काही चिंता करू नका. अहो भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे भिद्यते हृदयग्रंथी, ज्याला पाहिल्याबरोबर, ज्याच्या चरणाला आलिंगन दिल्याबरोबर, ज्याचं दिव्य अद्भुत अलौकिक रूप पाहिल्याबरोबर हृदयग्रंथी, हृदयातील चिद अचिद अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. मग मला सांगा, त्या भगवंताला मस्तकावरती धारण केल्यानंतर ह्या लौकिक ऐहिक जीवनातल्या बेड्या राहतील का हो? वसुदेव महाराजांनी भगवंताला टोपलीमध्ये घातलंय आणि मस्तकावरती घेतल्याबरोबर उचलिला कमलापती, पायीचे बंधने गळती, बंधने गळती, पायीचे बंधने गळती. बाबा उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, बंधने गळती, पायीचे बंधने गळती. भगवंताला घेतलं आणि मस्तकावरती घेतल्याबरोबर उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळती. सगळे बंधन निघून गेले. वसुदेव महाराज भगवंताला घेऊन निघाले गोकुळाकडे. अहो ती यमुना माता दुथडी भरून वाहतीये. पाण्याची पातळी वाढतीये आणि नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर गळ्यापर्यंत पाणी आलं हो. आता नाका तोंडामध्ये वसुदेव महाराजांच्या पाणी जाणार. एवढ्यात भगवंताला लक्षात आलं की ही यमुना आपली पातळी का वाढवतीये. कारण भगवंताच्या पादपद्मांचं, अंघ्रिक कमलांचं, चरणयुगुलांचं दर्शन त्या यमुनेला घ्यायचं होतं. भगवंताला लक्षात आल्याबरोबर भगवंतानं त्या टोपलीमधून आपला पाय काढला. आपला पाय त्या यमुना मातेला लावल्याबरोबर यमुना माता कृतार्थ झाली आणि यमुना मातेनं वसुदेव महाराजांना वाट करून दिली आहे बरं का. वामन पंडित वर्णन करतायत, शुभांगी जशी विंचरे ते स्वभांगा. म्हणजे पूर्वीची शुभांगी बरं, आता नव्हे, आता सगळा महापूर आलाय. सद्गुरुनाथ महाराज की. यमुना माता दुभंगली. वसुदेव महाराजांना वाट करून दिल्याबरोबर वसुदेव महाराज गोकुळामध्ये गेले
आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. ती भगवंताची योग माया जी यशोदा मातेच्या ठिकाणी उत्पन्न झाली, त्या मायेला जन्मरहित असणाऱ्या त्या मायेला वसुदेव महाराजांनी घेतलं, भगवंताला तिथे ठेवलं आणि वसुदेव महाराज परत कारागृहामध्ये आलेत. आणि कारागृहामध्ये आल्यानंतर परत सगळी जी बंधनं होती, हातामध्ये हातकड्या होत्या, त्या सगळ्या परत जशाच तशा झाल्या. बरं का, पूज्य डोंगरे महाराज सांगतायत, ब्रह्माला धारण केल्याबरोबर सगळी बंधनं तुटून पडतात, पण मायेचा स्वीकार केला, मायेच्या अधीन गेला की परत सगळी बंधनं येतात. बरं का, आणि इकडे वसुदेव महाराजांनी योग मायेला आणल्याबरोबर योग माया ती बालिका अत्यंत मोठ्यानं रडायला लागली. बरं का, आणि कंसाचं लक्षच होतं की आता 8वा येणार आहे. बरं का, तुका म्हणे भय लागलेसे ध्यान, चराचरी कृष्ण दिसत असे. आता कृष्ण येणार, कृष्ण येणार, माझा मृत्यू येणार, म्हणून कंस वाट पाहत होता. आणि त्या बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर कंस पळत पळत आलेला आहे. आणि बघतोय तर काय आहे, ही मुलगी आहे, बालिका आहे. कंसाच्या सल्लागारांनी सांगितलं, अहो कंस महाराज, हे देव अत्यंत बदमाश आहेत, ऐन वेळेला गोदीचा गोंद्या कधी करतील काही सांगता येणार नाही, म्हणून ही मुलगी असो किंवा मुलगा असो, हिला जिवंत ठेवता कामा नये. आणि म्हणून कंसानं त्या योग मायेचे पाय धरले आणि गरगर गरगर फिरून दगडावरती आपटणार एवढ्यात ती हातामधून निसटून गेली. आणि ती माया कंसाला म्हणायला लागली, अरे तुझं लागी वदी उपजला मज आधी. अरे मला काय मारतोयस मूर्खा, तुझा मृत्यू, तुझा काळ, तुला मारणारा माझ्या आधी उत्पन्न झालाय. नवे नवे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे त्याची वाढ होतीये. हे ऐकल्यानंतर कंस अत्यंत भयभीत झाला आणि ती माया हातामधून कंसाच्या निसटून गेली आणि ती विंध्याचल पर्वतावरती विंध्यवासिनी म्हणून स्थापन झाली. बरं का, आणि इकडे गोकुळामध्ये सकाळी यशोदा माता उठल्यात आणि बघतायत एक लहान अद्भुत असं बालक बाजूला आहे. नंद महाराजांना आवाज दिला, अहो महाराज, महाराज, आपल्याला मुलगा झाला, हो मुलगा झाला. नंदस्त्वाद म्हणजे उत्पन्ने जादा लादो महामनाहा आहूय विप्रान वेद ज्ञान ज्ञातच सुचिरलंकृतः. नंद महाराजांना ही बातमी कळाल्याबरोबर हजारो गायींचं दान केलेलं आहे, सुवर्ण अलंकारांचं दान केलेलं आहे. जपी तपी संन्यासी योगी संत महात्म्यांना घरी बोलवलंय, त्यांची पाद्यपूजा केलेली आहे. काय आनंद हो. मला सांगा, जो भगवान परमात्मा योगी जपी तपी ज्ञानी संन्यासी यांच्या स्वप्नात सुद्धा जायला तयार नाही, योगिया दुर्लभ तो म्या देखील साजनी, काय भाग्य असावं हो नंदांचं. धन धन भाग नंद को, धन धन भाग नंद को, धन धन भाग नंद. बाबा बाबा, जिनके घर आए शाम, जिनके घर आए शाम, धन धन भाग नंद को, धन धन भाग. धन धन भाग, धन धन भाग, धन धन भाग नंद को. अहो काय वर्णन करावं हो. चारो ही वेद पुराण और मुनि जन, न जाने प्राण आन. दान धन भाग,
जाळी विचनी बळे कुणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनही तोंडाळे बोलकी अति तोही अंथुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे तेथ सनकाधिकही वेडे पिसे झाले. काय वर्णन केलंय. अहो जो भगवंत वेदाला आकळलेला नाहीये, भगवान शेषाला ज्याचं वर्णन करता आलेलं नाही, तो अत्यंत दुर्लभ असणारा भगवंत आणि नंद महाराजांच्या घरी आलेला आहे. नंद स्वाज म्हणजे उत्पन्ने जाता लादो महामनाः आहूय विप्रान वेदज्ञान ज्ञातः शुचिरलंकृतः. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये पहिल्या 18 श्लोकांमध्ये काय आनंद वर्णन केलं आहे हो. आपण सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करून आपण त्या भगवंताचा उत्सव साजरा करायचा आहे बरं का. श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा देवकीचा 8वा तू प्रेमे हृदये 8वा. श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा. बाबा श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. बाबा श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा. श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा. देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा. श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. देवकीचा 8वा तू प्रेम हृदये 8वा. धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगुहा स्वभावे आद्यसा. भक्तांचं रक्षण करणारा, दुष्टांचं निर्दालन करणारा तो भगवंत युगायुगी म्या रक्षावे युगानो युगे अवतार घेणारा तो भगवंत गर्ग संहितेमध्ये भगवंताच्या अवतारांचे अनेक प्रकार सांगितलेत बरं का. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णत्तम. आणि त्यापैकी परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो न अन्य एव हि एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यं चकारः. असा हा परिपूर्णतम भगवान परमात्माचा हा अवतार. आणि त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया की या देहानं भगवंताचं अखंड नामस्मरण घडावं. साधू संतांची, सद्गुरूंची, ज्ञानोबाराय तुकोबाराय समर्थांची, सद्गुरुनाथांची सेवा अखंड या देहानं घडावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि म्हणून पूर्वपदामध्ये महाराज सांगतात धर्मरक्षावया अवतार घेसे. धर्मरक्षावया अवतार घेसे. धर्मरक्षावया अवतार घेसे. अवतार घेसे. अवतार घेसे. आणि या कीर्तनासाठी अत्यंत उत्तम साथ करणारे, खरं पाहिलं तर हे साथीदार नव्हे तर मला आशीर्वाद देण्यासाठी असणारे सगळी गुरुतुल्य लोक आहेत. जो अत्यंत मधुर आपण वेणुनाद ऐकतोय ते आदरणीय आमचे आदित्यदादा गोगटे. अत्यंत सुंदर साथ केली, त्यांच्याही चरणी नमस्कार करतो. मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उत्तम
कथाकार, कीर्तनकार, संवादिनी वादक असणारे हरिभक्तीपरायण कौस्तुभबुवा परांजपे त्यांनाही नमस्कार करतो. अत्यंत उत्तम तबल्याची साथ करणारे, समर्थ कार्य करणारे समर्थ भक्त श्री अमेयबुवा हर्डीकर साथीला आहेत, त्यांनाही नमस्कार करतो. आणि हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भोईते हे सुद्धा अत्यंत सुंदर साथ त्यांनी पखवाजाची केली आहे, त्यांनाही नमस्कार करतो. आणि झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पुंडलिकाने सहज भिरकावलेल्या इष्टिका चित्तीवर अधिष्ठित असणाऱ्या त्या आनंद अद्वय नित्य निरामय योगी ध्येय अशा श्री विठुरायांच्या अंघ्रिक कमलावरती आणि पावन चतुष्कोनी वेदीवर विराजमान असणाऱ्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सुकोमल पादपद्मावरती, श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणावरती, समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या अंघ्रिक कमलावरती, माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणावरती झालेली सेवा अर्पण करून सेवेस पूर्णविराम. आणि समर्थांनी विश्वकल्याणाची मागणीची रामरायांकडे मागितली, त्यातल्या 2 ओळी गाऊन सेवेस पूर्णविराम. कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया, रामराया कल्याण करी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया, रामराया कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया.